हॅलो. चला मी आज बनवलेले आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी लागणारे सीड्सचे लाडू. ज्या सीड्स खायला आपल्याला कंटाळा येतो त्या सीड्सचे लाडू मी फर्स्ट टाईम बनवले आणि अगदी छान आणि खूप छान झाले. आणि बायकांसाठी अगदी प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर असलेल्या ह्या सीड्स खूप उपयोगी असतात. तर पहिल्यांदा घेतलेला आहे सनफ्लावर सीड्स, त्या तुपात भाजून घेतल्या. त्यानंतर पंपकिन सीड्स घेतल्या आणि ह्यासुद्धा तुपात भाजून घेतलेल्या आहे आणि अगदी खरपूस भाजायच्या. अगदी सुगंध येईपर्यंत ह्या सीड्स भाजल्या की लाडू पण अगदी छान बनतात. आणि ह्या दोघं सीड्स भाजून घेतल्यानंतर त्यानंतर घ्यायच्या आहे फ्लॅक्स सीड्स. आणि फ्लॅक्स सीड्स ह्या ओमेगा 3ने भरपूर असलेल्या सीड्सच्या अगदी खूप उपयोगी असतात. ह्या सीड्स वेगळ्या भाजायच्या, कारण की भाजताना जरा वेळ लागतो. मंद आचेवर भाजल्या तर छान भाजल्या जातात. आणि ह्या ज्या सगळ्या सीड्स आहे ह्या तुपावर, तूप शुद्ध घ्यायचं, गावरानी तुपामध्ये सगळ्या सीड्स भाजून घ्यायच्या आणि अगदी चटक चटक आवाज येईपर्यंत, सुगंध येईपर्यंत सगळ्या भाजून घ्यायच्या. आणि रोजच्या रोज हे सगळं अशा सीड्स खायला कंटाळा येतो. मग असे लाडू बनवून बघितले तर अगदी छान झाले आणि मग तुमच्यासोबत शेअर केले. आणि बघा ह्या आहे पंपकिन सीड्स. ह्या जरा जाडसर असतात म्हणून थोडा वेळ जास्त भाजायच्या. आणि कितीही घाई असली तर लाडू हा पटकन खाता येतो. अगदी छोट्या छोट्या साईजचे लाडू बनवायचे, म्हणजे लाडू पटकन पण संपतो आणि सगळ्या सीड्सचं आपल्याला विटॅमिन्स मिळतात. आणि ह्या सीड्स अशा नुसत्याही खाल्ल्या तर छान लागतात. तुम्ही असं मुखशुद्धी म्हणून सुद्धा खाऊ शकतात. आणि त्यानंतर भाजायची आहे बहुगुणी असलेली ही तीळ. तर तीळसुद्धा सुगंध येईपर्यंत छान भाजून घ्यायची. आणि सगळ्या अशा एकत्र केल्यानंतर जरा जाडसर प्रमाणामध्ये मिक्सरला वाटून घ्यायच्या, पण चांगल्या प्रकारे गार होऊ द्यायच्या. मगच त्या मिक्सरला वाटण करायचं. बघा असं जाडसर वाटण करायचं. तुम्ही बारीक पण करू शकतात, पण जाड ठेवल्याने जरा चव आणखी छान लागते. आणि तिळीचं प्रमाण वाढवू शकतात. तीळ जास्त घेतली तरी चालते आणि बाइंडिंग पण छान येते लाडूला. त्यानंतर घ्यायचं आहे पुन्हा शुद्ध तूप आणि गूळ. मी गूळ जरा कमी घालते, गोड कमी आवडतं म्हणून. तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात गूळ घालू शकतात. गूळ चांगला वितळल्यावर आपण जे मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे सीड्सचं, त्यामध्ये एकत्र करायच्या आणि गरम गरम अगदी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान प्रकारे लाडू वळून घ्यायचे. तर अशी होती सीड्सच्या लाडूची रेसिपी. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बघा हे लाडू नक्की बनवा.